नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर सर्वात आधी फ्रीजमधनं काही गोष्टी काढून घेतल्या. ते म्हणजे आज ताकाची कढी करायची होती, म्हणून जे फ्रीजमध्ये ठेवलेलं दही होतं ते आणि त्याचबरोबर ओलं खोबरं हे सर्वात आधी काढून ठेवलं. त्याच्यानंतर म्हटलं भाजी काय करायची, तर भाजीचा आज सोयाबीनचा विचार होता माझा. कारण बरेच दिवस माझ्याकडे एक पॅकेट सोयाबीन आणलेलं होतं, ते तसंच होतं. अर्ध मी वापरलेलं जेव्हा कटलेट केलेले तेव्हा, आणि अर्ध पॅकेट उरलेलं. तर मी पॅकेट पण तसंच ठेवलेलं. तर मी म्हटलं आता जास्त दिवस होतील, कारण आता महिना होऊन गेलाय. तर मी म्हटलं चला त्याची आपण भाजी करू. तर ते छानपैकी भिजत घालून घेतले आणि ते छोटी साईजचंच आहे आणि माझ्याकडे वेळ आहे त्याच्यामुळे मी ते थंड पाण्यात भिजत घातले. जेव्हा मला वेळ नसतो तेव्हा मग मी ते थोडेसे गरम पाण्यात ॲड करते. आणि हा जो चिक्कीचा गूळ मी आईकडनं आणलेला हळदी कुंकूच्या वेळेस, म्हणजे आता हा पण फेब्रुवारीमध्ये घेतलेला, आणि हा माझा बऱ्यापैकी अर्धा उरलेला, म्हणजे अर्धा किलो मला गूळ दिलेला, पाव किलो मी वापरला, पाव किलो माझ्याकडे बाकी होता. तर म्हटलं चला आज त्याचा पण वापर करून टाकू आपण. म्हणून मी काय केलं, जे माझ्याकडे चुरमुरे आणलेले होते, म्हणजे काल बरंचसं सामान भरलं त्याच्यामध्ये चुरमुरे आणलेले होते, तर त्याचं म्हटलं चुरमुऱ्यांचं काहीतरी करूया आपण. आणि त्याचबरोबर धणे पण मी काढून घेतलेले आहेत बघा. धणे थोडेसे क्लीन करून घेतले आणि त्याच्यातले मी अर्धे घेतलेले आहेत, अर्धे मी ठेवलेले आहेत. म्हणजे मी जवळपास 100 ग्रॅम घेतले असेल. आणि याची ना मला पूड करायचे. तर पूड करण्यासाठी मी ते छान थोडेसे गरम करणार आहे, म्हणजे अगदी थोडेसे हलके गरम करायचे, खूप जास्त गरम करायचे नाहीत. आता काय होतं आहे, गरमी असल्यामुळे ना आपण एक्स्ट्राचे जे काही गरम मसाले खातो त्याच्यापेक्षा तुम्ही साधं जरी भाजीमध्ये ना धणा पावडर आणि जिरा पावडर टाकली ना, तर अगदी त्याला टेस्ट खूप छान येते. आपल्या साध्या भाजीला सुद्धा मी बऱ्याच वेळा फक्त धणा पावडर आणि जिरा पावडर एवढेच टाकून सगळ्या भाज्या बनवते आणि खूप छान टेस्ट होते. तर गरमीत त्या सगळ्या गोष्टी जरा बऱ्या वाटतात. आता धणे आपण थंड व्हायला ठेवले, तोपर्यंत हे कुरमुरे जे होते ते थोडे थोडे मी गरम करून घेते, म्हणजे ते पण अगदी छान कुरकुरीत होतील. आत्ता ते सध्या पॅकेटमध्ये असतात तेव्हा कुरकुरीतच असतात, पण आपल्याला थोडे जास्त दिवस अजून ठेवायचे असतात तेव्हा मग, म्हणजे जसं आपल्याला चिवडा करायचा, आता मी लाडू करते तर त्याच्यासाठी मी ते थोडेसे अजून गरम करून घेते, म्हणजे ते छान कुरकुरीत होतात, खाताना पण छान लागतात आणि जास्त दिवस राहिले तर टिकतात पण. आता मी काय केलं, कुरमुरे भाजल्यामुळे जी आपली कढई होती थोडीशी त्याच्यामध्ये आतमध्ये सगळं काळं काळं झालेलं, म्हणून मी ते क्लीन करून घेतलं. आता आपल्याला पाक तयार करायला ठेवायचं आहे. तर मी थोडंसं पाणी पहिलंच खाली टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग गूळ ॲड केला, म्हणजे गूळ पटकन खाली चिटकू नये म्हणून. तर हा चिक्कीचा गूळ असल्यामुळे याचा काही पाक खूप जास्त बनवायची गरज नाही आहे. गूळ अगदी आपला वितळला ना, म्हणजे तुम्हाला मी इथे दाखवते बघा, अगदी एक तार त्याची पडायला लागली ना की आपला पाक तयार झाला असं समजायचं. तर इथे माझा पाक तयार झालेला आहे आणि जे सगळे कुरमुरे होते मी गॅसची फ्लेम ऑफ केली आणि मग याच्यामध्ये कुरमुरे सगळे मिक्स करून घेतले. मला याच्या आधी पण बऱ्याच वेळा कमेंट आलेली की प्राजक्ता तुझ्यासारखे आम्ही कुरमुरे करून बघितलेले, पण त्यांचे लाडू आमचे सुटले, म्हणजे तेवढ्यापुरते ते असं वाटलं, पण ते नीट झाले नाही, ते सुट्टे सुट्टे झाले. तर तुमचा पाक व्यवस्थित झाला नसेल तर अशा वेळेस काय करायचं, साधा गूळ वापरण्यापेक्षा तुम्ही जर चिक्कीचा गूळ वापरला तर तुमचे लाडू अगदी परफेक्ट होतील आणि तुम्हाला जास्त जेवढे दिवस ठेवायचे असतील ना तेवढे दिवस पण ते राहतात. तर आणि याच्यासाठी काही एक्स्ट्रा मेहनत पण घ्यायची गरज नसते. आता थोडासा पाक गरम आहे, पण हा थोडासा आपण थंड व्हायला द्यायचा, म्हणजे ते लाडू आपल्याला वळता येतील. खूप गरम गरम असतील तर लाडू वळता येणार नाही. तर त्याच्यामुळे थोडंसं अगदी गरम गरम असताना न करता थोडंसं थंड झाल्यावर, म्हणजे पाक पण थोडासा चिकट होतो आणि मग त्याचे छान आपल्याला लाडू वळता येतात. तर तुम्हाला वाटत असेल तर थोडासा तुपाचा हात लावला तुम्ही तरी चालेल, पण मी तुपाचा हात न लावता इथे फक्त थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे आणि त्याच्यावरतीच आपले सगळे लाडू वळून घेतात. जरी हा तुम्ही म्हणाल ना एक छोट्या पॅकेटमध्ये, मी जे छोटं पॅकेट आणलेलं त्याच्यामधलं पण मी अर्ध्या पॅकेटचे हे लाडू केलेत आणि ते पण पुष्कळ झालेत बघा. मी आता तुम्हाला दाखवते आणि बऱ्यापैकी लाडू झालेत, म्हणजे एका पॅकेटमध्ये याच्या डबल लाडू होतील, म्हणजे किती लाडू होतात बघा. आणि बाहेर आपण घ्यायला गेलो तर 30 रुपये किंवा 40 रुपये अगदी त्या पॅकेटची किंमत असते, ज्याच्यामध्ये 6 लाडू येतात आणि ते पण अगदी छोटे छोटे असतात. आणि त्याच्यामध्ये ना खाताना बऱ्याच वेळानं असं चरचरीतपणा लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये थोडाफार ना मला रेतीसारखं किंवा असं दगडसारखं ना असं थोडं थोडं कधी कधी लागतं. तर त्याच्यामुळे शक्यतो चुरमुऱ्याचे लाडू मी घरीच बनवते, कारण ते पचायला पण हलके असतात आणि खायला पण असं खाल्लं ना तसं अगदी काही पोट भरून जात नाही, अगदी हलके असतात.
तर आता मी ना धण्याची पूड करून घेणार आहे, कारण नंतर मला याच्यामध्ये कढीसाठी वाटप करायचं मिक्सरमध्ये. तर म्हणून मी म्हटलं चला धण्याची पूड पण करून घेऊ. आणि धण्याची पूड केल्यानंतर किंवा कुठल्याही मसाल्याचा जर तुम्ही पूड केली मिक्सरला लावून, तर तो जो कुठला आतला पदार्थ असतो म्हणजे जी पूड असते ना, ती छानपैकी प्लेटमध्ये काढून घ्यायची, त्याला पूर्णपणे थंड करायची आणि मगच तुम्ही ती बरणीमध्ये ओतायची. लगेचच्या लगेच तुम्ही काढून ती बरणीमध्ये ओतायची नाही, कारण तुम्ही कितीही म्हटलं ना तरी हा मसाला थोडाफार गरम असतो. किंवा तुम्ही फक्त मिक्सरचं भांड्याला जरी हात लावून बघाल ना, तर तुम्हाला भांडं ना थोडं गरमच लागेल. त्याच्यामुळे नेहमी असं प्लेटमध्ये काढून ठेवायचं. एक थोडं 5-7 मिनटं ते थोडीशी पावडर थंड झाली की मग तुम्ही तुमच्या कुठल्याही भांड्यामध्ये ते भरून ठेवू शकता. आता ताकाच्या कढीसाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरा ॲड करते. आणि आता ही जी पूड केलेली होती त्याच्यामधलीच मी पूड याच्यामध्ये थोडीशी टाकते. अर्धा चमचा बडीशेप टाकलेली आहे मी याच्यामध्ये 1 मिरची मी तोडून टाकते आहे. 2 लसणाच्या पाकळ्या मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि थोडीशी हळद ॲड करणार आहे. आता हे सगळं ना आपण थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे. ॲक्च्युली मी मोठं भांडं याच्यासाठी वापरले. तुम्हाला वाटेल की वाटप एवढं आणि भांडं एवढं मोठं, तर याच्यामध्येच नंतर आपल्याला दही पण ॲड करायचं आहे. त्याच्यामुळे मी आता फक्त याच्यामध्ये वाटून घेतलं थोडंसं पाणी टाकून आणि आता आपण याच्यामध्ये दही ॲड करून घेऊ, म्हणजे ते छान मिक्स होतं. म्हणजे आपल्याला वेगळी ताक जसं घुसळतो तसं वेगळं ताक घुसळायची गरज नसते. मिक्सरमध्ये ते सगळं एकजीव होतं आणि मेन म्हणजे हळद वगैरे अगदी व्यवस्थित लागते. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कोथिंबीर टाकली तरी देखील चालते. आता हे सगळं झाल्यानंतर मी कढीला फोडणी देणार आहे आणि त्याचबरोबर राईसचं कुकर लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे मोठं सर्वात काम होतं की जे सामान आणलेलं जे शनिवारी मला थोडासा वेळ होता तेव्हा मी थोडंफार सामान घेऊन आलेली आणि खूप जास्त असं सामान भरलेलं नव्हतं. ज्या अशाच काही गोष्टी होत्या त्या भरलेल्या बघा. तर इथे हे बिंगोचे जे चिप्स येतात हे एकावर नाही, हे 2वर 1 फ्री अशी ऑफर होती आणि हे माझ्या एका कलिगला खूप आवडतो हे म्हणजे हा फ्लेवर. तर मी म्हटलं चला ऑफरमध्ये होते म्हणून मी तिच्यासाठी घेतले. आमच्याकडे काही हे ह्या फ्लेवरचे किंवा असे जास्त वेफर बाहेरचे खाल्ले जात नाही. तर इथे मी बाजरीचे कुरमुरे आणलेले आणि नॉर्मल कुरमुरे आणलेले. म्हटलं प्रत्येक वेळेस असं वेगवेगळे काहीतरी म्हणजे साधे खाण्यापेक्षा आजकाल मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल आहेत. म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा असे ओट्सचे वेगवेगळ्या प्रकारमध्ये तुम्ही काही घेऊ शकता. तर म्हणून मी म्हटलं चला यावेळेस बाजरीचा आपण ट्राय करू. आणि चिवडा कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेला अगदी छान मस्त असा झालेला. थोडे काही बिस्किट्स आणलेले. हे बिस्किट मला खूप आवडतं. म्हणजे अगदी सगळ्या बिस्किट्समध्ये तुम्ही जर फेवरेट जर म्हणाल माझं कुठलं आहे तर हे माझ्या आवडीचं बिस्किट आहे. म्हणजे जी मी बिस्किटं बनवते ती तर वेगळीच, पण त्याच्यापेक्षा जर बाहेरचं कुठलं म्हणाल तर ही क्रीमची बिस्किटं मला खूप आवडते. हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलं. हे माझ्याच एका मैत्रिणीने मला सांगितलेलं की तू ही मिल्क मिस्टची बिस्किटं ट्राय केली आहेस का, तर कर, खूप चांगलं आहे. तर इथे ना गजाननचे प्रोडक्ट्स मी याच्या आधी पण 1-2दा वापरलेले. चांगले आहेत प्रोडक्ट हे. तर हे प्रोडक्ट्स मला ऑफरमध्ये मिळाले. बाय 1 गेट 1ला होते. म्हणजे अर्धा किलोचं पीठ होतं. तर मी अर्धा किलोचंच घेतलं. म्हणजे अर्धा किलो घेतलं असतं तर अर्धा किलो फ्री होतं. तर मी याच्यामध्ये अर्धा किलोचंच पॅकेट घेतलेलं आणि दोन्ही काहीतरी मला म्हणजे 50 रुपयाला किलो मिळालं. म्हणजे हे अर्धा किलो आणि हे अर्धा किलो असं दोन्ही मिळून 50 रुपये किलोने घेतलेलं आहे मी ते पीठ. तर आणि तिथे काउंटरला ज्या सेल्सला असतात ना त्या कधी खूप मागे लागतात. तर मी म्हटलं चला आपण एखादं 50 रुपयाचं घेतलं तर काय एवढा फरक पडतो त्याच्यामुळे, म्हणून मग मी ते घेतलं प्रोडक्ट. आणि त्याच्याबरोबर माझा घेतला, कारण आता उन्हाळा चालू आहे, घरी कोणी गेस्टचं वगैरे येणं झालं, कधीतरी लहान मुलं वगैरे येणं होतं, तर त्यांच्यासाठी म्हणून म्हटलं एक माझाची बॉटल फ्रीजमध्ये असावी, कारण पाणी आमच्याकडे फ्रीजमध्ये नसतं ठेवलेलं कधी थंड. त्याच्यामुळे माझाची बॉटल म्हटलं घेऊया आपण. सोडा आता उन्हाळा आहे तर म्हटलं काहीतरी आपण छान ज्यूस किंवा असं मॉकटेल वगैरे असा काही प्रकार करावा आणि प्यावा असा वाटला तर त्याच्यासाठी सोडा घेतलेला आहे. आणि हा सुहानाचा जलजिरा जो पॅकेट आहे हे पण मला ऑफरमध्ये मिळालं, काहीतरी बाय 1 गेट 1ला मिळालं मला हे पॅकेट. तर मी म्हटलं चला हे पण टेस्ट करून बघू की कसं आहे, म्हणजे ते छोटे प्रत्येक वेळेस ते पॅकेट्स आणायला नको. आणि मस्क मेलन म्हणाल ना तर मला मस्क मेलन खूप स्वस्त मिळाले, म्हणजे 25 रुपये किलो होते. तर मी पहिले 2च घेतलेले आणि हे जे बाजूच्या पिशवीत आहेत ते 2 आहेत आणि आता ही जी मी ओपन करते ना ती 3 आहेत. म्हणजे माझ्या मते हे सगळे 100 रुपयाच्या आतमध्येच मला मिळाले. या मोठ्या पॅकेटचं वजन आय थिंक काहीतरी 56 रुपीज काहीतरी झालेलं आहे हे 3चं. आणि तुम्ही साईज बघाल ना तर अगदी मोठी आहे बघा, खूप मोठी साईज आहे, तुम्हाला बघता येईल इथे.
आणि इथे मी हे 2 घेतलेत अजून. हे मी पहिले 2 घेतलेले, मग वजनाला चांगले म्हणजे व्यवस्थित वाटले मला. तर मग सचिन मला म्हणाला की अजून तू घे, कारण आता रोजच लागतात खायला वगैरे, आणि हे उन्हाळ्यात अशी फळं चांगली वाटतात खायला ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ते. त्याच्यानंतर कलिंगड घेतलं. कलिंगड पण मला काहीतरी 38 रुपयाला पडलं. आणि कलिंगड घेताना ना नेहमी तो ना वजन त्याचं कसं आहे ना हे बघून घ्यायचं, आणि जेवढं तुम्हाला ते गोलाकार बघून घेता येईल ना तेवढं गोलाकार बघून घ्या. म्हणजे खूप असं जास्त लांब लांब तुम्ही घेऊ नका. अगदी थोडंसं जितकं तुम्हाला गोलाकूर घेता येईल ना तेवढं गोलाकूर घ्या. म्हणजे त्याचा आतमध्ये ते अगदी खसखशीत आणि अगदी लाल लाल कलरचं निघतं आणि चवीला पण छान असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण जे हिरवंवालं येतं ना त्याच्यामध्ये पण त्याच्या ज्या शिरा असतात ना ते थोड्याशा अशा लांब लांब नसल्या पाहिजे, त्या जवळजवळ असल्या पाहिजे. मग त्याच्यावरनं ते जे आहे आपलं कलिंगड ते ओळखावं. तर अशा पद्धतीने मी नेहमी कलिंगड घेते. या छोट्या मोठ्या काही गोष्टी होत्या, म्हणजे जी चण्याची डाळ असते जी चटणीसाठी वगैरे लागते. मक्याचे पॅकेट्स अवधूत आलेला तेव्हा मी एक घेऊन आलेली, आणि मी आता परत घेऊन आलेली. ही अळशी आहे, याचबरोबर हे दाणे आहेत. दाणे वगैरे माझ्याकडे थोडेफार आहेत, पण मी एक्स्ट्राचे थोडेफार घेऊन आलेली आहे. आलू भुजियाचं पॅकेट एक घेतलं, थोडंसं काहीतरी फरसाण म्हणून. सचिन म्हणाला की हे एक पॅकेट घेऊया आपण. आणि हे पण जसं मी म्हटलं की घरी कोण वगैरे आलं, लहान मुलं वगैरे, तर हे पण ऑफरमध्ये होते मला, म्हणून हे पण एक बॉक्स घेतला मी. आणि याच्यामध्ये आजकाल ना खूप, म्हणजे जर तुम्ही मॉलमध्ये गेलात तर एवढी वेगवेगळे प्रकारचे बिस्किट्स एवढे आलेत, आणि त्याचे पॅकिंग ते एवढे अट्रॅक्टिव्ह असतात ना की काय घेऊ आणि काय नको असं बऱ्याच वेळा होतं. तर हे एक बिस्किटचं पॅकेट पण एक घेतलं. याच्यामध्ये 5चा पॅकेट येतो आय थिंक हा. आणि हा जो पॅकेट आहे ना मला तिथे ऑफरमध्ये, म्हणजे सॅम्पल पीस म्हणून त्या लोकांनी दिलेला आहे. याच्यावर लिहिलेलं आहे बघा, फ्री सॅम्पल पीस. तर फ्री सॅम्पल पीस होता म्हणून मी म्हटलं ठीक आहे घेऊया आपण. तर मी जरी नाही वापरला तरी ज्याला गरज आहे ते तरी वापरून बघतील, किंवा त्यांना यूज व्हायचं असेल तर त्याला यूज पण होईल. म्हणून मग मी हा तिथे ठेवला नाही, मी म्हटलं की घेऊन आली बरोबर. तर म्हटलं चला आज तर तुमच्याबरोबर हा फ्रीचा जो सॅम्पल पीस आहे तो पण तुमच्याबरोबर शेअर करू, कारण बघतो तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. ऑर्गनायझेशन जे करायचं होतं, म्हणजे सगळं सामान पण मला भरून ठेवायचं होतं. हातात बघू नका, हातात सगळा कचरा आहे, कारण गरम एवढं होत होतं. तर हे एक पियुष आणलेलं सचिनने, तर ते मी आता प्याली. आता ही वेळ नाही पिण्याची, पण एवढं गरम होत होतं मी आता प्याली. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि हे विंबारचं जे होतं माझ्याकडे ते संपलेलं, तर मी त्यात खालून म्हणजे बघायला करत होती, म्हणजे सगळं सामान किती किती काय काय आहे, आणि जे जे थोडंसं ह्याच्यात होतं ते आता मला काढायचं आहे. म्हणजे आहे जरासं याच्यामध्ये, ते आता मी ट्रान्सफर करून घेते. त्याच्यासाठी हा कचरा हातात आहे. आणि जे काही ऑर्गनायझेशन करेल ते तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर करेन, कारण एवढं खरंच मला खूप गरम होतं आता. आणि ॲक्च्युली काय होतं, जे शूट करताना लाईट्स वगैरे चालू असतात ना त्याने अजून थोडंसं गरम होतं त्याच्यामुळे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तसं तर मी पूर्णपणे तुम्हाला दाखवलंय काय काय सामान आणलं. पूर्ण सामान आणलं नाहीये, कारण आता पावसाळ्याच्या आधी डीमार्टमध्ये जाणं होईल तेव्हा मी पूर्ण व्यवस्थित एकदाच सामान घेऊन येईल. कारण तुम्हाला माहिती आहे मी पावसाच्या आधी एकदा डीमार्टमध्ये जाणं होतं माझं, नाहीतर मग दिवाळीमध्ये एकदा जाणं होतं. तर त्याला गेली की मग तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन सामान कसं भरते मी, काय करते. आणि त्याचे डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर मी 2-3 वेळा अपलोड केलेले आहेत. तुम्ही बघितले नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.